जिमला जायला वेळ नाही ना, जिमला नाही जाऊ शकत ना तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ. घरच्या घरी तुम्ही तुमचं वजन मेंटेन करू शकता आणि कंट्रोलमध्ये ठेवू शकता. फक्त मी जे काही सांगतोय पुढचे 5 मिनिटं ते ध्यान करून ऐका भावा. असं डीपमध्ये जाऊन तुम्हाला काय जास्त कंटाळा येईल असं काही लेक्चर देत नाही बसणार मी फक्त माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ध्यान करून ऐका भावांनो. काहीच नाही करायचं तुम्हाला. सकाळी उठल्यानंतर फक्त 1 ग्लास पाणी प्यायचं आहे, गरम पाण्याने. 1 ग्लास गरम पाण्याने पिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं वर्कआउट चालू करायचा आहे, जो बॉडी वेट वर्कआउट आहे आणि जो सगळं करू सगळे कंपल्सरी करू शकता. काय काय वर्कआउट करायचं आहे तुम्हाला? पुशअप मारायचे थोडेफार, तुम्हाला जोर मारायचे म्हणजे त्याला आपण हिंदू पुशअप्स म्हणतो. जर तुम्हाला पुलअप्स मारण्यासाठी घरात जागा असेल तर तिथं तुम्हाला पुलअप्स मारायचे म्हणजे लटकून. नसेल जागा तर तुम्हाला काहीतरी जुगाड करायचं ते थोडंफार तुम्हाला पुलअप्स मारायचे. म्हणजे तुम्ही पुलअप्स मारू शकता, तुम्ही पुशअप मारू शकता, तुम्ही डिप्स मारू शकता. या गोष्टी जर नसेल येत तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देऊन टाकेल. तुम्हाला कशा मारायचा काय हे तुम्ही मला फॉलो करा, मी तुम्हाला शिकवून देईल. साध्या एक्सरसाइज आहे, या सगळ्यांनी केल्या पाहिजे. ह्या एक्सरसाइज लेडीज पण करू शकता आणि जेंट्स पण करू शकता. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला नॉर्मल वॉकिंग करायची. तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये वॉकिंग करू शकता, तुम्ही रोडवर पण जाऊन वॉकिंग करू शकता. थोडीशी वॉकिंग, थोडंसं बॉडी वेट एक्सरसाइज. तुम्ही जम्पिंग जॅक पण मारू शकता, तुम्ही लांब दोरीवरच्या उड्या पण मारू शकता. या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला कळणंच आहे गरजेचं. नुसतं डाएट करून तुम्ही वजन कमी करू शकत नाही किंवा खाण्यापिण्यामध्ये बंधनं आणल्यानंतर तुम्ही वजन कमी कराल हे विषय सोडून द्या. कारण की बॉडीचा फॅट जाळण्यासाठी बॉडीला मुवमेंट पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे. मी ज्या सांगितल्या एक्सरसाइज तुम्ही त्या फॉलो करा, नक्की करा. आणि तुम्हाला खाण्यापिण्याची काहीच जास्त बंधन नाही पाळायचे. तुम्हाला बाहेर गेल्यानंतर बाहेरचं खाणं सगळं बंद करून टाकायचं आहे. जे जंक्स फूड असतात, जे वडापाव वगैरे असतात किंवा स्वीट्स आहे, या गोष्टी तुम्हाला बाहेरचे सगळं टाळायचे आहे. आणि घरी सुद्धा तुम्हाला बाहेरचं आणून खायचं नाही तर मग बाहेरचं खाणं बंद करायचं, घरी आणून खायचं असं नाही करायचं आहे भावांनो. तुम्हाला बाहेरचं खाणं सगळं बंद करायचं आहे. तुम्हाला जेवायचं काय, फक्त तुम्हाला तुमच्या आईने किंवा तुमच्या वाईफने बनवलेलं जेवण करायचं आहे. नॉर्मल आपलं भाजी पोळी, त्याच्यात जास्त तळलेलं नसावं, काळ्या मसाल्याचे पदार्थ नसावा, गोड पदार्थ नसावा. या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. तुम्ही सुरुवातीचे दिवस फक्त 1 महिना जरी ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि या साध्या गोष्टी जास्त याला तुम्हाला पुस्तकी ज्ञान द्यायची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त 1च महिना काय फॉलो करायचं आहे, तुम्हाला बाहेरचं खाणं बंद करायचं आहे आणि घरातलं जेवण करायचं आहे. आणि एक्सरसाइज ही चालू करायची. तुम्ही सकाळी चालू करा नाही तर संध्याकाळी चालू करा, पण करा. ज्या एक्सरसाइज मी तुम्हाला सांगितले आणि ज्या तुम्हाला मनाने सुद्धा देखील येतात त्या एक्सरसाइज करा. आळस आला असेल तो बाजूला सोडा. 1 महिना स्वतःला वेळ द्या. फक्त 1 महिन्यात नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटेल. ज्यावेळेस तुम्हाला चेंजेस दिसतील 1 महिन्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक जास्त वर्कआउट करा आणि जास्त मेहनत घ्या. आपल्या बॉडीकडे लक्ष द्या. मला जर काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला काही गोष्टींचं बॉडी वेट एक्सरसाइज पाहिजे असेल, कोणती एक्सरसाइज जास्त इफेक्टिव्ह आहे तर ती एक्सरसाइज मी नक्की तुम्हाला DM मध्ये दाखवेन. आणि तुम्हाला त्या वर्कआउटचा व्हिडिओ सविस्तरपणे तुम्हाला मी पोस्ट करेन. ह्याच माझ्या यूट्यूब चॅनलवरती चांगले व्हिडिओ काढेल. तुम्ही त्या व्हिडिओ बघून तुम्ही ती एक्सरसाइज शिका. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी लाजायचं नाही, दुसऱ्यांना हसायचं तर अजिबात नाही. आपण स्वतःमध्ये चेंज करायचे, स्वतः ग्रेट व्हायचं. फिटनेस म्हणून फक्त स्वतःचं फिजिक चांगलं करा. वेळ द्या मुलांना, स्वतःकडे वेळ द्या प्लीज. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, कॉलेजच्या मुलांना पण सांगतो, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांना पण सांगतो आणि जे जॉब करतात त्यांना पण सांगतो. तुम्हाला जिथं शक्य होईल तिथं तुम्ही व्यायाम करा. थोडा करा, अर्धा घंटा करा, 15-20 मिनिटं करा, पण करा. आणि तोंडावरती कंट्रोल ठेवा, खाण्यापिण्यावरती बंधन ठेवा. तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल. रिझल्ट हा भेटतो, पण त्यासाठी थोडासा त्याग करावा लागतो आणि थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला काही अडचण असली तर मला कमेंटमध्ये न लाजता सांगा, मी तुम्हाला त्याची नक्कीच मदत करेन. आणि एखाद्या वर्कआउट व्हिडिओबद्दल माहिती हवी असेल तर मला सांगा, मी त्या वर्कआउटचा व्हिडिओ सविस्तरपणे माझ्या या चॅनलवर तुमच्यासाठी पोस्ट करेन. ओके, बाय.